बाहेर बघ, ती गाडी बघ अर्धी पाण्यात बुडाली. मॅडम शिकवायच्याच थांबत नाही, सगळे आपण बुडणार, आपण शाळेतच काय राहणार. चालू आहे तिथे? काय चाललंय सायली? नाही मॅडम, सेजल बोलत होती की तिच्या बिल्डिंग मध्ये पहिल्या माळ्यापर्यंत पाणी भरतं आणि तिथं ग्राउंड फ्लोअरला राहते. ती आता घरी कशी जाणार? बोल ना. तुला सांगते, सगळ्या शाळा सुटल्या असणार बघ, आपलीच शाळा अशी करते, आपल्याला सोडत नाही. ह्या पावसाला पण कळत नाही का? सकाळीच आला असता तर मी शाळेतच आली नसती ना. तुला माहितीये, माझे पप्पा ना स्टेशन वरून घरी बोटीमधून आलेले. आता आपल्याला पण शाळेतून बोटने सोडलं तर आपण शाळेतच अडकलो तर काही मज्जा येईल ना. सगळं सांभाळून ठेव, काय झालं आपण अडकलो तर रात्री आपण सगळे वाटून खाऊ. माझ्या बॅग मध्ये ना 4 बिस्किट्स आहेत, आपण चौघी खाऊया. मॅडम बघ काय बोलतायत, आता ज्यांचे ज्यांचे पालक घ्यायला येत आहेत ना तसं सोडताय. ती बघ त्या बाजूच्या वर्गातले बघ सगळे चालले. तिथे त्याची मम्मी पण नाही, हा त्यांच्या सोबत काय चालला? मला नाही वाटत माझ्या घरातली मला घ्यायला येतील. अगं मला भीती वाटत नाहीये, पण मग मला लवकर नाही जायला मिळणार ना. सेजल, तुझी मम्मी येईल तर तिला सांगशील का तुमच्या सोबत मला पण घेऊन जायला? बघ माझ्या पप्पांनी मला सांगितलंय की फुटपाथ वरून नाही चालायचं, आपण रस्त्यावरून चालायचं. फुटपाथला गटार असतात ना ग खूप सारे, रस्ता तर प्लेन असतो. आपण सगळे ना एकमेकांचा हात पकडून असे चालत जाऊया, मग कोणीच काही पडणार नाही. मी गेलीये अशा पावसात. आमच्या बिल्डिंग मध्ये ना एवढ्या पावसात कोण नाही बाहेर जात सामान आणायला. मी एकटी जाते, आमच्या फ्लोअरवरच्या सगळ्या अंट्यांचं मी सामान घेऊन येते. माहितीये का तुला? तुझी मम्मी आली. सांगत का नाहीये मम्मीला? हा मॅडम, हो मी जाईन त्यांच्यासोबत. ठीक आहे चालेल.